कृपा हेअर टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण 100% आयुर्वेदिक। बोर्डाची 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे, तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे। परीक्षेला महिना शिल्लक असताना विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत। दरम्यान भाजपा मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिलं आहे। यात 10वी 12वीच्या परीक्षेत बुरखा घालून प्रवेश नाकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आणि 12वी माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करून परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे असे पत्र हातात माझं आलं तशी ते या संबंधित मंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आहे, जिथे त्यांना स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचं कुठल्याही लागून चालण्याचा प्रकार आपलं हिंदुत्वादी सरकार असताना होऊ नये। प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे, त्यांनीही पाळला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंटकडे केलेली आहे। बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत, विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे। शेवटी राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लागून चालन आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे। जीआर नेमका कधी काढलेला आहे आणि जर असे जीआर अधिकाऱ्यांनी काढले असतील तर काही कारवाईची मागणी जीआर तसा 2024 आहे, गेल्या वर्षीचा आहे, पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा जीआर तुम्ही लागू केलेला आहे का, असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा, कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही। म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिलं लिहिलेलं आहे। एकदा पत्रासंबंधित मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार। सर 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये बऱ्याचदा कॉपीचे प्रकार आढळतात, यामुळे कमी होतील का? नक्की, कारण का आता बुरखा घालून नेमकं दोन विद्यार्थी आले आहे, 3 विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत। ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीच निघालेला नाहीये, म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यातून कॉपी होण्याचा प्रकार तुम्ही पत्रात उल्लेख केलेला, कारण की कसं होते नेमकं बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देता ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना। आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का, आम्ही विविध आमच्या धर्माच्या प्रसार नाही करू शकत का, म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे। चेकिंग करताना लॉ अँड ऑर्डरची स्थिती होऊ शकते, कारण स्वतः चेकिंग करताना बरेच वेळा ऑब्जेक्शन घेतात, मग गोंधळ होतो। हो, करायला काय होतं, जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतं तर मग ये हमारे धर्म के खिलाफ है, ये इस्लाम के खिलाफ है असं बोलण्याची भाषा सुरू होते। पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील, कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सरळ स्पष्ट मुद्दा आहे। तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात, यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत
आणि तुमच्या धर्मस्थळांपर्यंत ठेवा. तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रकार करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमच्या या प्रतिक्रियेनंतर ना विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनीच अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे पोलरायझेशन करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचे. लांगुल चालन म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन होऊ नये ही आमची सरकारचीच भूमिका आहे. मी काय वेगळं बोलत नाहीये. म्हणून अशा पद्धतीचे चुकीच्या जर परिपत्रक निघाले असतील किंवा GR निघाले असतील तर सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून, सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारच्या जर GR आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा. कारण का एका धर्माच्या लाड करण्याचं कुठेच काय कुठली भूमिका घेता कामा नये अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.